नमस्कार, सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तांदळाची खीर आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, 2 वाट्या मी तांदूळ धुवून भिजवून बारीक करून घेतले आणि ड्रायफ्रूटचे काप आहेत हे, 1 कप साखर, वेलची पावडर आणि तूप। आता आपण कृती करूया। त्याच्यासाठी कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचे। आणि आपण हे धुवून बारीक करून घेतलेले तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे। थोडासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। खमंग वास यायला लागलाय आणि असा वास येईपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचे। आता हे व्यवस्थित भाजून झालेत आणि त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेते आणि तोही 2 मिनिटं आपण परतून घ्यायचा आहे। आणि हा मी सुवासिक इंद्रायणी तांदूळ घेतलाय, त्याच्यामुळे आपल्या खिरीला खूप छान वास पण येतो, सुगंध येतो सुंदर असा। तुम्ही कोणताही आंबे मोहोर घेऊ शकता किंवा बासमती घेऊ शकता। हे बघा, आता खोबरं ही थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि थोडासा तांदळाचा कलर सुद्धा चेंज झालाय। आता ह्याच्यामध्ये आपण हे दूध आणि पाणी मिक्स केलंय ते मी ओतून घेते आणि हे व्यवस्थित हलवत हलवत आपण याला शिजवून घ्यायचे। नाही हलवलं की ते खाली करपू शकतं, म्हणून ते हलवून घ्यायचं व्यवस्थित। आणि वरून आपण हे काजू बदामाचे काप टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित हलवत राहायचंय। आणि तांदूळ पूर्ण शिजल्यानंतर साखर टाकायची, आत्ता साखर टाकायची नाहीये। आणि साखर जर आत्ता टाकली ना तर तांदूळ असे चिकट चिकट होतात। हे बघा, अशी सारखी व्यवस्थित ढवळत राहायची खीर, म्हणजे खाली आपली खीर चिटकणार नाही। मस्त सुगंध येतो सगळीकडं, खूप छान होते। इंद्रायणी तांदूळ आहे त्याच्यामुळे सगळ्या घरभर वास सुटलाय। आणि खोबऱ्यामुळे ना ह्या खिरीला क्रीमी असं टेक्स्चर येतं। चला आता आपण चेक करून घेऊया की तांदूळ यातले शिजलेत का नाही।
तांदूळ थोडे शिजलेत, अजून 2 मिनिट ठेवूया आणि मग साखर टाकूया आपण. आता हे बघा, ह्यातले तांदूळ शिजलेत. आपण आता ना साखर टाकून घेऊया. हा चहा प्यायचा 1 कप आहे, तो 1 कप भरून मी घेतलाय साखर. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर ही खूप घट्ट वाटत असेल ना, तर त्यामध्ये तुम्ही थोडं दूध किंवा थोडंसं पाणी सुद्धा ॲड करू शकता. आणि आता साखर टाकले त्याच्यामुळं अजून ही पातळ होतेच. हे बघा, साखर पूर्ण वितळली त्याच्यामुळे थोडंसं अजून हे पातळ झालेलंच आहे. हे बघा, अशा प्रकारे. तरी पण तुम्हाला अजून पातळ हवा असेल तर ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी ॲड करू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर टाकणार आहोत. हे बघा, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि खिरीचा सुद्धा तुम्ही बघू शकताय, कलर थोडासा चेंज झालाय, शायनिंग आली अशी, आणि थोडासा कलर सोनेरी सोनेरी टाईप थोडासा वाटतोय बघा तुम्ही. आता आपण गॅस बंद करूया. वेलची पावडर टाकल्यावर खूप वेळ गॅस चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर त्याचा स्मेल सगळा निघून जातो. हे बघा, अशा प्रकारे आपली खीर रेडी आहे. मी सर्व करते. हे बघा, आपली तांदळाची खीर रेडी आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.